ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तिकडे ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस पाहायला मिळते। नगरसेवक स्टँडिंग नको स्थानिक हवा अशी मागणी पत्राच्या माध्यमातून जिल्हा प्रमुखांकडे करण्यात आली आहे। शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक 3 येथील मनोरमा नगर परिसरातील शिवसेना शाखेतील शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुखांना पत्र लिहिलंय। नगरसेवक स्थानिक पाहिजे, स्टँडिंग नको असं मत प्रभाग क्रमांक 3च्या विविध पदाधिकाऱ्यांचे। तर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय, पण मात्र आता ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 मनोरमा नगर येथील शिवसेना शाखा शिंदे गटाची यामध्ये देखील आपल्याला अंतर्गत आता गटबाजी बघायला मिळते। प्रामुख्याने या शिवसेना शाखेमध्ये जे पदाधिकारी आहेत, ज्या महिला आघाडीतल्या ज्या कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांनी मिळून आता इथला जो नगरसेवक आहे त्याला आता थेट विरोध या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळतोय। आदरणीय नरेशजी मस्के साहेब यांना आम्ही निवेदन देत आहोत की या प्रभाग क्रमांक 3चा नगरसेवक हा इथला स्थानिक असावा, इथला रहिवासी असावा, ही आमची प्रामुख्याने महत्त्वाची मागणी आहे। जेणेकरून आपल्या विभागातील प्रश्न इथला रहिवासी नगरसेवक असेल तर चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकेल। आम्हाला उमेदवार द्यावा तर स्थानिकच द्यावा, आम्हाला बाहेरचा उमेदवार नको। आणि बाहेरचा उमेदवार दिला तर आमचे सगळे शिवसैनिक शाखेतले नाराज होणार आणि परत तुमच्याकडे येणार की आम्हाला तो उमेदवार कॅन्सल करून आम्हाला स्थानिकच द्यावं। शाखा ही आमची देवाप्रमाणे आम्ही समान मानतो। जी शिवसैनिक सगळे आहेत, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख सगळे आहेत। आम्ही जे शिवसेनेने आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणारी माणसं आहोत। म्हणून आम्हाला ही शाखा आणि आमच्या शाखेच्या माध्यमातून आम्हाला उमेदवार आमचा स्थानिकच पाहिजे। अंतर्गत गटबाजी ही शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये ठाण्यात देखील बघायला मिळते। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। रमेश कदमच निवडून येणार असा विश्वास भास्कर जाधवांनी व्यक्त केलाय। रमेश कदम हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि तेच निवडून येणार असा विश्वास आता भास्कर जाधवांनी व्यक्त केलाय। चिपळूणमध्ये 100% ज्यांना मी पाठिंबा दिलाय ते शरदचंद्र पवारसाहेब गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार रमेशराव कदम हे निर्विवाद निवडून येतील आणि त्यानंतरचे जे खालचे नगरसेवक आहेत ते सुद्धा बहुसंख्य नगरसेवक हे आमच्याच विचारांचे निवडून येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।